नमस्कार शेतकरी बंधूंनो. पिकाच्या चांगल्या वाढीसाठी नत्र, स्फुरद आणि पालाश ही मुख्य अन्नद्रव्ये आवश्यक असतात. त्यापैकी स्फुरद म्हणजे फॉस्फरस हे पिकांच्या मुळांच्या वाढीसाठी आणि उत्पादन वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचे अन्नद्रव्य आहे. खोडाची मजबूती वाढवण्यासाठी आणि बियाण्यांची पक्वता होण्यासाठी आवश्यक असते. तसेच पिकांमध्ये रोगप्रतिकारक क्षमता वाढवणे आणि थंडीपासून संरक्षण करण्यासाठीही स्फुरद मदत करते. पिकांमध्ये अन्नद्रव्य व पाणी शोषणाऱ्या कार्यक्षम मुळा तयार होणे हे सुद्धा स्फुरदावर अवलंबून असते. स्फुरद पिकांमध्ये ऊर्जा निर्माण करणाऱ्या प्रक्रिया आणि प्रकाश संश्लेषणाचा वेग वाढवते. तसेच परिपक्व बियाणे तयार होण्यासाठी, फळांचा विकास होण्यासाठी आणि पोषण तत्वांचे वहन करण्यासाठी सुद्धा स्फुरद आवश्यक असते. शेतातील पाण्याचा योग्य निचरा न झाल्यास किंवा मुळांजवळ सतत पाणी साचल्यास, तसेच खतांचा असंतुलित वापर केल्यासही स्फुरदाची कमतरता निर्माण होऊ शकते. स्फुरदाची कमतरता असल्यास झाडाची वाढ खुंटते, पाने, फांद्या आणि देठांवर जांभळी छटा दिसून येते. पाने जाड, खरबडीत होतात किंवा टोकं करपतात आणि त्यामुळे उत्पादनात घट येते. स्फुरदाची कमतरता भरून काढण्यासाठी सेंद्रिय खते आणि जैविक खतांचा वापर करणे फायदेशीर ठरते. तसेच DAP आणि सिंगल सुपर फॉस्फेट यांसारख्या स्फुरदयुक्त खतांचा संतुलित वापर करावा. खते देताना माती परीक्षणानुसार खतांचे नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणून शेतकरी बंधूंनो, पिकांची चांगली वाढ आणि भरघोस उत्पादन मिळवण्यासाठी स्फुरदाचे योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने व्यवस्थापन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. धन्यवाद.